मागच्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी चर्चेत राहिलेले आहेत। राहुल गांधींनी वेळोवेळी गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली। त्या प्रकरणातही गौतम अदानी यांचं नाव होतं। गौतम अदानी यांना आता मुंबईतील धारावीचा पुनर्विकास प्रकल्प मिळाला आहे, त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली। गौतम अदानींच्या या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गटाने बीकेसीतील अदानींच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला। तर आता अदानी संबंधातील हिडेनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे। या निर्णयात म्हटले की या प्रकरणाची चौकशी फक्त सेबी करणार आहे, तपास एसआयटी कडून वर्ग केला जाणार नाहीये। या तपासासाठी सेबी ही सक्षम एजन्सी आहे, त्यामुळे आम्हाला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने आजच्या निकालामध्ये म्हटलंय। अशा प्रकारे अदानींनी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असल्याचं देखील बोललं जात आहे। या सर्व प्रकरणामुळे एकंदरीत मागच्या अनेक दिवसांपासून गौतम अदानी हे सतत चर्चेत राहिलेले नाव या आपल्या देशामध्ये पाहायला मिळालेलं आहे। मग गौतम अदानी एवढे चर्चेत आले त्याचं कारण आहे ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत। मग त्यांनी हा उद्योग कसा उभारला, त्यांच्या उद्योगाला 10 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश कसं मिळालं, गौतम अदानींचा उद्योग 10 वर्षात यशस्वीपणे कसा झाला, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने विमानतळ, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर ऊर्जा अशा वेगवेगळ्या आणि विविध क्षेत्रामध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे। गुजराती कुटुंबामध्ये आत्ताच्या 21व्या शतकात तसं पहिल्या पिढीचे उद्योगपती फारसे सापडत नाहीत। सगळे दुसऱ्या नाही तर तिसऱ्या पिढीतले उद्योजक असतात, कारण उद्योगाची मुहूर्तमेढ वडील किंवा आजोबांनी 1970-80च्या दशकामध्ये केलेली असते आणि 1990च्या दशकामध्ये अर्थव्यवस्था खुली झाल्यावर पुढच्या पिढीने छोटेखानी व्यापार वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला पाहायला मिळतो। असं काहीसं चित्र गुजराती उद्योग कुटुंबामध्ये पाहायला मिळतं। गुजराती कुटुंबातील अशी 100 तरी उदाहरणं आपल्याला सापडतील, पण यापैकी अंबानी कुटुंबीय आणि त्यानंतर 2000 पासून अदानी कुटुंबाने स्वतः आपला डंका आधी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि पुढे जागतिक पातळीवरही पिटलेला पाहायला मिळतोय। देशभरात आणि जगभरामध्ये अंबानी आणि अदानी यांनी उद्योग समूहांनी, या 2 उद्योग समूहांनी स्वतःचा डंका पिटवलेला पाहायला मिळतोय। रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अंबानी उद्योग समूह धीरूभाई अंबानी यांच्याकडून वारसा हक्काने मिळाला, पण गौतम अदानी यांचं वैशिष्ट्य हे की ते वारशावर थांबले असते तर आता कापडाच्या दुकानामध्ये, गल्ल्यावर किंवा फार तर कापडाच्या घाऊक असलेल्या व्यापारात असते। पण त्यांनी 20व्या वर्षीच 2 महत्त्वाचे निर्णय घेतले। पहिला निर्णय म्हणजे त्यांनी बीकॉम दुसऱ्या वर्षाचं ड्रॉपआउट केलं, अर्थात बीकॉम ही डिग्री दुसऱ्या वर्षी सेकंड इयरला असताना त्यांनी ड्रॉपआउट केली, सोडून दिली। दुसरं म्हणजे वडिलांचा कापड व्यापार नाकारून हिरे व्यापारात उतरण्यासाठी ते थेट मुंबईला आले। वडील शांतीलाल अदानी यांच्या 7 अपत्यापैकी गौतम अदानी हे एक होते। व्यवसाय ठीकठाक चालत असला तरी मुलाचं स्वप्न पाहून त्याहून मोठं होतं, त्याला मदत करण्याचं बळ शांतीलाल यांच्यात नव्हतं। त्यांनी मुलाला आशीर्वाद, 100 रुपये आणि मुंबईतल्या काही नातेवाईकांचे पत्ते दिले। अहमदाबादवरून 20 वर्षाचे गौतम अदानी मुंबईत आले। वेळ न दवडता त्यांनी हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या झवेरी बाजार गाठला। पहिल्या 2-3 वर्ष हिरे वेचण्याचं काम करत असताना त्यांनी स्वतः हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली आणि विशेष म्हणजे पहिल्या 3 वर्षातच त्यांची गणना या व्यापारातल्या लक्षाधीशांमध्ये व्हायला लागली। विशितच अदानी मिलेनियर झाले। कुठल्याही धंद्यात मध्यस्थ म्हणून काम करताना माणसाला तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा घेऊन ठेवावा लागतो असं म्हणतात, तरच तुम्ही माणसाचा स्वभाव हाताळू शकता आणि डील घडून आणू शकता उद्योगामध्ये, व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये। गौतम अदानींसाठी ते कधीच कठीण गेलं नाहीये। त्यांनी नेहमी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवलेला पाहायला मिळतोय। किंबहुना त्यांच्या पुढच्या आयुष्यातही डील मेकर म्हणून ते पुढे आले। उद्योगधंद्यामध्ये वाटाघाटी करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकणार नाही आणि त्याची चुणूक मुंबईतल्या त्यांच्या 3 वर्षाच्या वाटचालीत दिसली। पुढे 2015 मध्ये त्यांनी अदानी पॉवर कंपनी,
उडपी औष्णिक ऊर्जा प्रकल्प 6,300 कोटी रुपयांना विकत घेतला। त्या वाटाघाटीत फक्त 100 तासात संपवण्याचा रेकॉर्ड अदानींनी या डीलमध्ये केलेला पाहायला मिळतोय। विचार करा, असे निर्णय होण्यासाठी आणि ते पार पाडण्यासाठी काही वर्ष लागू शकतात, तिथं केवळ अदानींनी 100 तासात ही डील क्लोज केली आणि तो प्रकल्प आपल्याकडे घेतला। जलमार्गाने व्यापार करण्यासाठी देशातील बंदरांचा विकास करणं हे शालेय जीवनापासून त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं, कारण शाळेत असताना कांडला बंदरावर सहलीसाठी गेले असताना अदानींनी तिथे चालणारा व्यापार बघितलेला होता। पुढे अदानी एक्सपोर्ट्स आणि अदानी पोर्ट्सच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरल्यावर रेल्वे मंत्री नितीश कुमार यांनी देशातल्या प्रमुख बंदर रेल्वे मार्गाने जोडण्याचं महत्त्व पटवून दिलं होतं। तसं झालं तर व्यापाराला कधी चालना मिळेल हे प्रात्यक्षिकासह दाखवल्यावर पुढच्याच अर्थसंकल्पात नितीश कुमार यांनी देशातल्या 6 बंदरांना एकमेकांशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा केली होती। हे अदानी यांनी केलेलं आणखी एक डील, ते अगदी कमी वेळात। थोडक्यात आपला मुद्दा महत्त्वाच्या लोकांना पटवून देण्याची हातोटी गौतम अदानींकडे होती आणि त्यांच्या जोरावरच त्यांनी काही राजकीय धोरणं आणि निर्णायक बाजू आपल्या वळून घेतल्या। त्याचा औद्योगिक फायदा करून घेता आला। बिझनेस क्षेत्रात यालाच विजन किंवा दूरदृष्टी असं म्हणतात। यावरच पुढे त्यांनी स्वतःची एक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःची पकड मजबूत केली आणि 10 वर्षांमध्ये अवघ्या स्वतःचं साम्राज्य, उद्योगाचं साम्राज्य गुजरातमधून मुंबईत आलेल्या गौतम अदानी यांनी सुरू केलं। स्वतःच्या कापड व्यवसायामध्ये वडिलांच्या ते अडकून पडले नाही, कॉलेजचं शिक्षण सोडलं आणि त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये हिरे क्षेत्रातून व्यापारातून त्यांनी पाऊल ठेवून आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अदानी हे प्रसिद्ध उद्योगपती भारतातील नाहीत तर जगभरामध्ये झालेले पाहायला मिळतात। तुम्हाला गौतम अदानी यांची ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र।